हाय नमस्ते. आता आज आपण भोंदू बाबा अशोक खरात पोलिसांच्या जाळ्यात कसा पकडला गेला त्याच्याविषयी बोलणार आहोत. आता हा म्हातारा एवढा म्हणजे आता त्यांना टेबल टेनिस खेळून झालं त्याचं. ही तर काहीच नाही, आता आपल्याला 58 सांगत होते, पण तीन ते 3,000 का काय 2,500 आहेत पण त्याचे व्हिडिओ. हा, आता जो त्याचा ऑफिस बॉय होता, ऑफिस बॉय मुळे त्याचा भांडाफोड झाला. ऑफिस बॉयनी म्हणजे ऑफिस बॉयला माहित नव्हतं, पण म्हणतात असं ऑफिस बॉयच्या पण काय तर नाही का पत्नी, त्याच्या पत्नीवर पण पत्नी होती वाटतं गरोदर, आणि त्या गरोदर पत्नीवर पण ह्यानं अत्याचार का काय केला वाटतं. आणि त्या ऑफिस बॉयला काही माहित नव्हतं की हा असा करतोय. मग त्याला खरं खोटं सगळं जाणून घ्यायचं होतं. त्यानं एक स्पाय कॅमेरा लावला, तो जिथं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो टेबल टेनिस कसा बायांबरोबर खेळायचा. त्यांना आधी काय तर मूत्र बित्र पाजायचा, बसलं तर गुंगीचं औषध वगैरे त्यात घालून काय तर त्यांना प्यायला द्यायचा. नशा बिशा यायची त्यांना ती तसलं पिऊन, आणि असा करत होता ती म्हातारा. मूत्र पण द्यायचा, व्हायग्राच्या गोळ्या पण द्यायच्या त्या पाण्यात मिसळून. परत एक पाणी पण द्यायचं प्यायला त्यांना, त्यात व्हायग्रा गोळ्या पण टाकायचा. आणि गुंगी यायची त्यांना, मग काहीच कळत नव्हतं, नशा यायची त्या महिलांना पण. आणि ह्या ऑफिस बॉयच्या पण पत्नीबरोबर असं केलं. मग तिनं सर्व तिच्या नवऱ्याला सांगितलं. ती गरोदर होती. त्या म्हाताऱ्याला लाज पण तर वाटली पाहिजे की एवढ्या म्हणजे नाही का म्हातारा असून असं कसं काय 7 महिन्याच्या वगैरे गरोदर बायकांवर असं अत्याचार करू शकतो. हा आता साला नाही का गोळ्या खाऊन आता विकृतच झालेला होता. त्याची विकृती वाढतच चालली होती. मग तो ऑफिस बॉयला म्हणजे नाही का आता त्याच्या पण डोक्यात आलं की आता हा म्हातारा एवढा कमवतो, एवढे ह्याने असे कांड केले, तर आपण काय ह्यालाच ब्लॅकमेल करून आपण ह्याच्याकडनं भरपूर पैसा काढूया असं त्याच्या मनात आलं. मग त्याने एक स्पाय कॅमेरा लावला, आणि ते जेवढ्या म्हणजे 58 स्पाय कॅमेरा लावला त्यानं. आणि नाही नाही, स्पाय कॅमेरा नाही लावला. त्याच्या ह्याच्यात कॅमेरा ऑलरेडी होता म्हाताऱ्याच्या त्या रूम मध्ये. तो म्हातारा कॅमेरा त्यांना लावलेला होता आधीच. फक्त ते सगळं त्याचं जे लॅपटॉप होतं त्यात रेकॉर्डिंग होत होतं. मग ह्यानं त्या रेकॉर्ड लॅपटॉप मधनं सगळं चोरून घेतले पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ म्हाताऱ्याचे. आणि ते व्हिडिओ घेऊन त्यानं परत त्या म्हाताऱ्याकडे 5 कोटीची मागणी केली. त्या अशोक खरातकडे 5 कोटीची मागणी केली, पण हा म्हातारा काय 5 कोटी द्यायला तयार होईना. म्हणून मग त्यानं काय केलं, ज्या महिलांचे व्हिडिओ होते त्या महिलांना फोन केले, कारण सगळ्या महिला ह्याच्याकडे ज्या येत होत्या त्या एकदम रिच फॅमिलीतल्या होत्या. कारण हा म्हातारा काय पैसे बी घेत होता आणि कार्यक्रम बी करत होता त्यांचा. आणि बऱ्याच महिला ह्याच्याकडे मूल न होणाऱ्या येणार होत्या. मुलं नसणाऱ्या बायांना ही स्वतःच करत होता. आणि मुलं पण मग नाही का आता काय माहिती, मुलं पण म्हणजे त्यांना झाली म्हणतात परत. आता त्यांचं बी चालू आहे कौटुंब घरात वादविवाद. मग मुलं ह्याचीच आहे का कुणाची, त्याचं बी टेस्ट चालू आहे म्हणा आता. तर हा असला महामूर्ख माणूस. आणि मग नाही का 5 कोटी मागितले म्हटलं तुम्हाला. हा, मग 5 कोटी मागितले हे ना. आणि हा दी नाही तर तो त्यानं महिलांना वगैरे फोन करायला चालू केले, त्यांचे नंबर काढायला चालू केले. आणि नंबर चालू काढायला केले, पण ह्या महिला आता कोण देणार आहे तो एवढे पैसे. मग एका महिलेने तिच्या घरच्याला सांगितलं, घरी सांगितल्यावर मग घरच्यांनी तिला म्हणजे साथ दिली आणि तक्रार द्यायला ती पुढे आली. तिनं पुढे आली की मग हळूहळू अशा अनेक बायका येत गेल्या, एक 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 करत. कारण त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यांना माहित होतं ही खूप धोकादायक गोष्ट आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना पण त्रास व्हायला लागला होता, घरगुती प्रॉब्लेम व्हायला लागला होता. त्याच्यामुळे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये गेल्याशिवाय ते व्हिडिओ नाही का डिलीटच झाले नसते. त्याच्यामुळे त्यांना जावंच लागलं. सोशल मीडियावर सगळे ह्या माणसाकडून व्हायरल झालते हे ना. आता कोणाला आणि दिले काय माहिती, व्हायरल झाले व्हिडिओ. आणि त्याच्यामुळे त्या महिलांना प्रॉब्लेम झाले. आणि हा माणूस 3 महिने गायब होता. त्यांना त्या अशोक खरात ह्याची पण सेटिंग लावली होती, ह्यालाच अडकवायचं म्हणून. 5 कोटी नाही द्यायचे, ह्यालाच अडकवायचं जेलमध्ये. पण हा जो ऑफिस बॉय होता तो 3 महिने गायब होता. आणि त्यानं उलटी कंप्लेंट दिली की ह्यानं माझे चोरून काही व्हिडिओ वगैरे बनवलेत, असे काढले. त्याच्यावरच कंप्लेंट केली चुकीची. पण पोलिसांनी सगळं चेक केलं, व्हिडिओ खरे खोटे म्हणत होता तो.
पण सीसीटीव्हीचे व्हिडिओ होते ना, सर्व सीसीटीव्हीचे फॉरेन्सिक लॅब असते त्यात पाठवले, खरे निघाले सगळे व्हिडिओ. आणि हे प्रकरण खूप मोठं आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं. आणि पोलिसांनी बघा पैसे बिशे काही न घेता एक प्रामाणिकपणे काम केलं. आणि ह्या आता ह्यात किती मोठी मोठी नावं होती तुम्हाला माहिती आहेत. पण पोलिसांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, पैसे न हे करता ह्या म्हाताऱ्याला ताब्यात घेतलं. आणि त्यांच्याकडे सबूत तर होते, कारण ह्या म्हाताऱ्यानं खूप मोठी फिल्डिंग लावली होती, एवढा पैसा होता ना ह्याच्याकडे. ह्यानं IAS अधिकारी वगैरे बोलवून सगळं असं म्हणजे ह्या नाही का पोलिसांवर पण दबाव आणला होता, त्यांच्यावरच नाही का खोटी केस टाकून ही करून प्रयत्न चालू होता म्हाताऱ्याचा. पण पोलिसांमुळं खरं तर प्रामाणिकपणे पोलिसांनी काम केलं आणि त्याच्यामुळे हे प्रकरण सगळं गोंधूबाबाचं म्हणजे एवढं मोठं कांड घडलं महाराष्ट्रात. आणि अशा प्रकारे हा भोंदू बाबा पकडला गेला. नाहीतर ह्या बरं झालं बाबा पोलिसांनी हे केलं म्हणून, नाहीतर काय किती महिलांचे अजून व्हिडिओ बनवले असतील. आणि किती केवढं मोठं प्रकरण वाढ गेलं असं. हा पैसा पण कमवत होता आणि त्यांची इज्जत पण लुटत होता. आणि असं म्हणजे महिला म्हणून महिला नाही, किती तर नाही का असं मुली महिला सगळ्या वयाच्या असं नालायक माणूस असं करत होता. त्याला काही कळत नव्हतं बाबा म्हाताऱ्याला. बरं झालं शैतानच होता बाबा पकडला ती. अशा प्रकारे पकडलं ह्याला. आणि ह्याच्यामुळं महिला अध्यक्षांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला मूर्ख माणसामुळं. मग काय तर आता सगळ्यांची चौकशी चालू आहे, जेवढे जेवढे ह्याच्या बरोबर लोक फोटो वगैरे भेटलेत. आता अरे बापरे कसं काय ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.